जिल्हा जालना तालुका घनसांगी एकरुखा येथे ढगफुटी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा कच्चा पूल वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचा संपर्क तुटल्याने शेतकरी झाले हवालदिल। दिनांक 1/9/2024 ते 2/9/2024 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना एकरुखा ते सागर कारखाना या मार्ग यावं लागतंय। 2 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असल्यामुळे शेतकऱ्यांचे जनावरे चारण्याची भानगड झाली। यावेळी शेतकरी त्यांच्या व्यथा मांडत आहे। दीपक ढोबळे, अनिल मदणुरे, दत्ता खेडकर, भरत खाडे, प्रदीप खाडे, अंकुश बरडे, काशीनाथ पवार, संदीप गोरे, महादेव खाडे, अनिल ढोबळे, राज मदणुरे, अलका मदणुरे यावेळी गावकरी मंडळी उपस्थित होती। अलका मदणुरे। काय काय रस्ता नाही का तुम्हाला इकडे जायला? नाही ना, आता हे काय धारखाडाला चालली 3 किलोमीटर लांबून जावं लागत आम्हाला तिकून युरिया कोण लगे रस्ताच नाही लगे असा कताई पूल वाहून गेलाय तट वाहून गेलं काही जावाचा रस्ता नाही आम्ही लांबून जातो। शेळी वाहून गेली एक मुळे शेतीचं नुकसान झालं आमच्या शेतीतून सारं पाणी गेलंय। मी काशीनाथ अजितराव पवार एकरुखा। सध्या आमच्या गावाच्या पुलाची बिकट परिस्थिती झालेली आहे। सर्व पूल वाहून गेलेला आहे। आता आमच्या गावातले गाडी बैल सर्व काही जाता येत नाही, माणसांना सुद्धा जाता येत नाही। तरी सर्व साहेब लोकांना मी विनंती करतो की आमच्या गावचा एवढा त्वरित रस्ता करून द्यावी ही नम्र विनंती। पाठपुरावा करावा। आपलं नाव सांगा। अंकुश बरडे। काय परिस्थिती आपली? आम्हाला जायला रस्ता नाही। आम्हाला 3 किलोमीटर कारखान्याहून इकडे खाली यायला लागतंय। जाणाऱ्या ढोराची सोय नाही, काही रोजचा चारा आम्हाला डोक्यावरून घेऊन यायला लागतं तिकडून। किती दिवस झाले फुल फुटून? आता येतात फुटलाय पावसात। आपल्याला आमदार कोण आहे? आमदार कोण आहे आपल्याला? मग काय मागणी तुमची शासनाकडे? आता शासनाने लक्ष करून पूल द्यावा ही विनंती। आपलं नाव सांगा दे। दीपक ढोबळे। काय काय परिस्थिती आहे सध्या? एकरुखा गावातील हा वर्षानुवर्ष चालत असलेला रस्ता अचानक कालच्या पावसामध्ये जो काय भराव टाकलेला होता, मातीचा भराव, तो पूर्ण वाहून गेलेला आहे। त्यामुळं एकरुखा गावातले शेतकऱ्यांचा 80% वावर ह्या रस्त्याने असल्यामुळे सगळ्यांचा वापर हा रस्ता आहे आणि इतर सगळ्यांचीच शेती ह्या रस्त्याच्या जीवावर समजा अवलंबून आहे। आज अशी परिस्थिती आहे, ह्या रस्त्यातून उतरायचं म्हटलं की कमीत कमी गळ्या इतका भगदाड पडलेला आहे आणि या रस्त्यातून तिकडे जायचं म्हणलं की महिलाला तर इतकी अत्यंत वाईट परिस्थिती झाली आहे। महिलालाही जाता येत नाही आणि पुरुषाला पण जायचं म्हणलं तर कमीत कमी 10 किलोमीटर फिरून तीर्थपुरी रोडला लागून कारखान्याच्या खालून इकडे यावं लागतं। त्यामुळं शासन दरबारी हाच आहे की हा रस्ता लवकरात लवकर आमदार महोदय आणि सर्वांनी याच्यावरती लक्ष देऊन दुरुस्त करून घ्यावा किंवा आमच्या एकरुखाकरांना न्याय द्यावा।